आणि एक धक्कादायक बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार त्यांचं प्रचार कार्यालय पेटवून दिलेलं आहे। शहरातील कैलासनगर परिसरातली ही घटना आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणे यांचं हे कार्यालय होतं आणि ते पेटवून दिलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय, जळलेलं आहे त्यांचं हे प्रचार कार्यालय। नेमकं हे कार्यालय कुणी पेटवून दिलेलं आहे, त्यामागे त्याचा काय उद्देश होता याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये। मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणे यांचं हे प्रचार कार्यालय पेटवून देण्यात आलेलं आहे। आणि निवडणुकीचा प्रचार केला जातोय, तर दुसरीकडे आपण पाहतोय एनसीपीचं हे कार्यालय होतं, प्रचार कार्यालय होतं मयूर सोनवणे यांचं, आणि हे कार्यालय पेटवून देण्यात आलेलं आहे। खरं तर निवडणुका आल्या की असे प्रकार काही ना काही घडत असतात, मात्र हे कुठल्या पद्धतीने आणि कुणी हे काम केलेलं आहे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये। छत्रपती संभाजीनगरमधली ही बातमी, एनसीपी उमेदवाराचं कार्यालय पेटवलेलं आहे। विशाल, हे कार्यालय नेमकं का पेटवलं, कुणी पेटवलं, या संदर्भात काय अधिकची माहिती मिळाली आहे का आणि पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार केली आहे का? याबाबत आता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्रीतून येऊन हे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केलाय। आपण सीसीटीव्ही दृश्यांमध्ये बघतो, एक अज्ञात व्यक्ती येते आणि कार्यालयाला आग लावत असल्याचं स्पष्टपणे दृश्यांमध्ये दिसतंय। हा सगळा प्रकार जेव्हा सकाळी लक्षात आला, त्यानंतर संबंधित उमेदवारांना एनसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे। नक्की विरोधकांनी हे कार्यालय पेटवलं की कोणी वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला असा संशय या प्रकरणात व्यक्त होतोय आणि पोलीस त्या अनुषंगाने आता तपास करत आहे। मात्र ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अशा पद्धतीने एका पक्षाचं प्रचार कार्यालय पेटवून देणं निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। जी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।